स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। वक्फचा नवीन काळा कायदा रद्द करा, मुस्लिम विकास परिषदेची मागणी। MS मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी MB मणिया। मुस्लिम विकास परिषद औसा शहर व तालुक्याच्या वतीने मुस्लिमांचा घातक वक्फ कायदा त्वरित रद्द करा यासाठी आज दिनांक 11 एप्रिल शुक्रवार रोजी औसा तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे। त्याचे सविस्तर वृत्त असे। भारत देशातील स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून याचा इतिहास फार मोठा व सविस्तर आहे। समाजाच्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास साधण्यासाठी तत्कालीन दानशूर विचारवंतांनी, तत्कालीन राज्यकर्त्यांनी संपूर्ण देशात गावोगावी मोठ्या प्रमाणात समाजाच्या विकासासाठी लाखो एकर जमीन दान वक्फ केल्या आहेत। त्या आधारे समाजाच्या विकासासाठी आजही त्याचा योग्य उपयोग होत आहे। परंतु देशाच्या स्वातंत्र्या इसवी सन 1947 नंतर वेळोवेळी राज्यकर्त्यांनी सोयीस्कर कानाडोळा करून या मोठ्या विकासांच्या वक्फ केलेल्या जमिनीकडे विकासासाठी हेतू पुरस्सर दुर्लक्ष करीत आजच्या घडीला मुस्लिम समाजाला वंचित ठेवून विकासापासून शेकडो मील दूर ठेवून मर्जीतील धन दांडग्यांना खिरापत वाटण्याचे नियोजन केले। या जमिनीवर कार्यालये, मशिदी, दर्गा, कब्रस्तान, अशुरखाने, व्यापारी संकुले यासारखे पवित्र ठिकाणांचे शासनकर्ते पूर्णपणे सद्विवेक बुद्धीने लक्ष देऊन समाजाच्या विकासासाठी पावले उचलली तर या समाजाचा विकास होईल। तरी आपण या सर्व बाबींवर सहानुभूतीपूर्वक संवेदनशीलपणे लक्ष देऊन हा मुस्लिमांचा घातक वक्फ कायदा त्वरित रद्द करून राज्यातील वक्फ जमिनींची पूर्वपेक्षा जास्त वेगाने विकास करण्यासाठी आदेश द्यावे। तरी या निवेदनाची संवेदनशीलपणे नोंद घेऊन वक्फ अन्यायी काळा कायदा त्वरित रद्द नाही केल्यास ही कायदा रद्द होईपर्यंत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा औसा शहर व तालुक्यातील मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शेख भीम, तालुकाध्यक्ष मनसूर रुईकर, शेख उस्मान इब्राहिम साब, हमीद खान पठाण, लाला भाई शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदन दिएगा क्या था? आज निवेदन देने का कारण कि औसा तालुके के पूरे एरिया से सारे कार्यकर्ते केंद्र शासन ने जो वक्फ का काला कायदा जो लागू किया है वो तमाम मुसलमानों के धोखे में है, नुकसान का है। इसलिए हमको निषेध करने के लिए, तीव्र विरोध करने के लिए और वो काला कायदा वक्फ का काला कायदा रद्द करने के लिए औसा तालुके के तहसीलदार साहब को हम निवेदन दिए हैं और वो निवेदन राष्ट्रपति महोदया को भी पहुंचाने के लिए हम किए हैं। अगर ये काला कायदा जल्दी रद्द नहीं किया गया तो हम और इसका आगे आंदोलन और तीव्र करने वाले हैं। हम इसका जाहिर हम वो काले कायदे का निषेध करते हैं और हमारे आंदोलन को हम आगे बढ़ाने की कोशिश करते हैं। केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे वक्फ बोर्डाविषयी तो मुस्लिम समाजाला एक धोकादायक निर्णय आहे। तो निर्णय रद्द व्हावा आणि ज्या लोकांनी त्याला सहमती दिलेत अशाचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे। तरी आमचे शासनाला, केंद्राला विनंती आहे की हा कायदा पुन्हा रद्द करून समाजाला जो अन्याय होत आहे त्या अन्यायापासून समाजाला वाचवावा आणि नायडूसारख्या आणि नितीश कुमारसारख्या माणसाला जनतेने रोखलं पाहिजे। ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ही बिहारची जनता नितीश कुमारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे नायडूला सुद्धा हा समाज विरोध केल्याशिवाय राहणार नाही। यासाठी आम्ही शासनाचा आणि मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। यापुढे जर काही निर्णय नाही झाल्यास आम्ही या संघटनेमार्फत पूर्ण औसा तालुका असो, जिल्हा असो, पूर्ण आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी एक फार मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करणार आहोत। काय आहे? मुस्लिम विकास परिषद ही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या बालपणापासून या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे हे मी पाहत आलेलं आहे। आणि आज त्यांच्याकडून औसा तहसील कार्यालयामध्ये शासनाला या ठिकाणी आणि देशाच्या
प्रमुखांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे, जे की वक्फ कायदा यामध्ये अनेक तरतुदी ज्या आहेत त्या मुस्लिम समाजासाठी योग्य नाहीत, त्यामध्ये योग्य तो बदल हवा आणि अशा प्रकारचं बऱ्याचशा गोष्टींचं त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। मलाही या ठिकाणी वाटतंय की एक आम मुस्लिम नागरिक म्हणून या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं आणि खास करून उलम्या लोकांचं या ठिकाणी मोठा योगदान असलेले या मुस्लिम समाजाला जो वक्फ कायदा आहे त्याद्वारे त्यांची पिळवणूक होत असल्याचं या ठिकाणी मला वाटत आहे। त्यामुळं आज जे निवेदन दिलेलं आहे त्याचा निश्चितपणे शासनानं विचार करावा आणि गेल्या 8 तारखेला हा कायदा आपल्या देशभरामध्ये लागू झालेला आहे, त्याची या ठिकाणी अंमलबजावणी या ठिकाणी रोकावी आणि आपण या बाबतीत याची गंभीरपणे दखल घेऊन यावर अल्पसंख्याक समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, याबाबत कोणताही या ठिकाणी दुमत नाही। मी स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पाठपुरावा आमचा चालू आहे आणि निश्चितपणे मला वाटतं की शासन याची योग्य ते दखल निश्चितपणे घेईल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।